छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीचा हा सप्ताह आहे। छत्रपती शिवाजी राजे सामान्य राजे नाही दादा, जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले। प्रत्येक राजाला समाजानं कुठं ना कुठं डाग लावला। जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले मायबाप, प्रत्येक राजाला समाजानं कुठं ना कुठं नाव ठेवलंय, कुठं ना कुठं डाग लावला। पण जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा असा आहे ज्या राजाला डाग लावण्याची हिम्मत कोणाची झाली नाही आणि डाग लावला सुद्धा नाही, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी। हे डाग लागू दिलाच नाही त्यांनी आपल्या घराण्याला, तोड नाही कुठेच त्यांच्या मर्द मराठी बाण्याला। न्यायी राजाने गेला नाही हो, न्यायी राजाने गेला नाही, हेवा कधी तो कोणाचा। दयाला करतो मी हा मुजरा मानाचा, दयाला करतो मी हा मुजरा मानाचा, दयाला करतो मी हा मुजरा मानाचा। छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीचा सप्ताह आहे दादा हा। जगाच्या पाठीवर एकमेव राजा ज्याच्या जीवन चारित्र्यावर तिळा इतका सुद्धा डाग लागला नाही, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे। डाग लागू दिलाच नाही, काय शब्द आहे हे, डाग लागू दिलाच नाही त्यांनी आपल्या घराण्याला। छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःला तर डाग लागू दिला नाही, पण स्वतःच्या घराण्याला सुद्धा तिळा इतका डाग लागू दिला नाही, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे। डाग लागू दिलाच नाही त्यांनी आपल्या घराण्याला, तोड नाही कुठेच त्यांच्या मर्द मराठी बाण्याला। न्यायी राजाने गेला नाही हो, न्यायी राजाने केलं नाही, हे कधी तो कोणाचा। दयाला करतो मी हा मुजरा मानाचा, दयाला करतो मी हा मुजरा मानाचा। छत्रपती शिवराया माझा हो हो हो, छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा, करता हिंदुस्थानाचा। दयाला करतो मी हा मुजरा मानाचा, दयाला करतो मी हा मुजरा मानाचा, मुजरा मानाचा, मुजरा मानाचा, मुजरा मानाचा, मुजरा मानाचा। जमलं ना आता, याला म्हणतात फाउंडेशन पक्क करणे। जमला असा राजा आहे दादा। आणि छत्रपती शिवाजी राजा सामान्य राजा नाही, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे। कारण छत्रपती शिवाजी राजा नुसता राजा नव्हता, महाराज होता। वारकरी संप्रदायात एक महाराज असून राजे होते, आणि राजामध्ये राजा असून एक महाराज होते। ज्ञानोबराय महाराज आहेत, पण महाराजातले राजे आहेत। ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज ज्ञानोबराय महाराज होते, पण सर्वांचे राजे होते। छत्रपती शिवाजी राजे राजे आहेत, पण राज्यातले महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज। का महाराज? छत्रपती शिवाजी महाराज नुसता राजा नव्हता, महाराजाचं बरंच सांग राजांना होतं। छत्रपती शिवाजी राजा
कीर्तन ऐकणारा राजा होता. छत्रपती शिवाजी राजा संत महात्म्यांचा आदर करणारा राजा होता. छत्रपती शिवाजी राजा वारकरी संप्रदायाला मानणारा राजा होता. छत्रपती शिवाजी राजा वारकरी संप्रदायातील सर्व साधू संतांना संरक्षण देणारा राजा होता. छत्रपती शिवाजी राजा मंदिरातल्या देवांना संरक्षण देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता. म्हणून तर त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. माहिती उगच नाव निघतंय का कुठे कोणाचं. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा सप्ताह आहे आणि त्या निमित्ताने निवडलेला अभंग हा जगद्गुरु तो उभा राहायचा. तो उभा राहा म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक जर जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. तो बराय म्हणतात या मृत्यू लोकात 3 जन्म आहे. एक जन्म देवाचा आहे, दुसरा जन्म साधूचा आहे, तिसरा जन्म तुमचा आमचा आहे. मग कुणाच्या जन्माचं सार्थक झालं याचा विचार करायचा आहे. पहिला जन्म देवाचा आहे दादा. देवाचा सुद्धा या मृत्यू लोकात जन्म झाला. देवाच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण देवाचा जन्मच दादा तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी देवाचा जन्म नाही. जन्म आहे तुलसीदासजी म्हणताय जब जब होई धर्म की हानी बाढ़ई असुर अधम अभिमानी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. जगाच्या मालकाचा जन्मच त्याच्यासाठी आहे. जब जब होई धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी. असुरांचा अभिमान्यांचा राक्षसांचा नायनाट करण्यासाठी जगाच्या मालकाचा अवतार आहे. तुम्हा आम्हाला सुखी करण्यासाठी देवाचा अवतार आहे. साधू संतांचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आहे. मग त्यानं किती रूप धारण केले त्या पुढच्या चौपाईत म्हटलंय तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. देवाचा जन्म तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहे. त्याच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बर दुसरा वर्ग आहे साधूचा. या मृत्यू लोकातला साधूचा सुद्धा जन्माचं सार्थक झालं म्हणून त्यांचे अभंग आहे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आणि तिसरा जन्म आहे तुमचा आमचा दादा. तुम्हा आम्हाला सुद्धा या मृत्यू लोकात जन्म प्राप्त आहे. पण तुमच्या आमच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करायचा आहे. ऐका या मृत्यू लोकामध्ये दादा तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला. हा कसा आहे अनेक संत महात्म्याचे प्रमाण आहे की हा नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक काकड्यातले अभंग येते हा एक साथ हा अरे बोल. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव
जनरेटर थापले की शांत होत नाही लवकर. वाह 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 वाह. असं रंग भरला पाहिजे कीर्तनात हळूहळू. एकदा चौथा गिर नाही टाकायचा, टप्प्याटप्प्याने गिर टाकत जायचं. टप्प्याटप्प्यानं कसं टप्प्याटप्प्यानं आहे का काही कमतरता आपल्याकडं. चला. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना आठवा झोपले का. नाथ महाराज म्हणतात हा नरदेह दुर्लभ आहे. तुम्ही काय करा, तुम्ही आठवा मधुसूदना. हा नरदेह दुर्लभ आहे. आता एक सुभाषित सांगतो तुम्हाला, एक एक सांगून पुढे चालतो. टेन्शन घेऊ नका, सगळ्याच्या मनातलं कीर्तन करणार आहे. सुभाषितकार सांगतात या मृत्यू लोकात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. या मृत्यू लोकामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या कोणत्या? गायछापची पुडी, सुन्याचं डबडं आणि मळून देणार असं आहे का? नाही. कोणत्या गोष्टी दुर्लभ आहे? दुर्लभम त्रयमे वैतत् देवानुग्रह हेतु मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. त्याच्यातला पहिला शब्द आहे मनुष्यत्वम. आलं का? जुळतं मिळतं पहिलं प्रमाणे. नरदेह दुर्लभ जाना. सुभाषितकार सुद्धा म्हणतात नरदेह दुर्लभ आहे मनुष्यत्वम, म्हणजे पहिला शब्द मनुष्यत्वम दुर्लभ आहे. हे झाला तर सुभाषित. बोलताना ऐकू नका ना देऊ. हॅलो 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 रिपीट काय व्हायला मग? हॅलो हॅलो हॅलो. याला आवाज द्या समोरच्या. सिस्टीम चांगली आहे तशी, काय अडचण नाही. नंबर आहे का कुठं परजण्याची का? सॉरी सोमठणा सोमठणा सॉरी बर. काय चालू होतं आपलं? दुर्लभम त्रयमे वैतात. सुभाषितकार सुद्धा सांगतात नरदेह दुर्लभ आहे. नाथ महाराज सुद्धा म्हणतात नरदेह दुर्लभ आहे. आता आपण एक कबीर महाराजचं प्रमाण पाहू. कबीर महाराज ओळखीचे का तुमच्या? गिरगावकर कबीर महाराज ओळखीचे तुमच्या? इथलचे आहेत पलीकडचे, या सोमटणाच्या पलीकडचं गाव नाही. कबीर महाराज म्हणतात हा नरदेह दुर्लभ आहे. आता मिळलाय दादा हा नरदेह, पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आता ऐकू द्यायचा. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया है खाया पिया सुख से सोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. सुटेल का लवकर कीर्तनात? सुटेल सुटेल, टेन्शन घेऊ नका. वा कबीर महाराज म्हणतात चाल किती सुंदर आहे. ओळखू आली तुम्हाला चाली? वर्ग कोणती चाले? औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया है. खाया पिया सुख से सोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. रे भरत
काय काय चालेले भारी असतात पा, इतक्या गोड चाले काय काय दादा. तुम्ही सुरुवातीला म्हणली बघा चाले, कोणती होती ती? संदेशात. हा लई गोड चाल म्हणली, मी तिथंच ओळखलंय चाल म्हणलं आता तुम्हाला जुळती मुळती द्यावं लागलं आपल्याला सुद्धा. काय काय चाली लई गोड असतात पा. आणि कसं आहे गाणाऱ्या कीर्तनकाराचं लक्ष राहते कोण कुठंच कोणती चाल म्हणली. काय काय चाललंय गोड ऐकायची का? एक गवळण आहे पा. ऐक ऐक सखय बाई नवल मी सांगू काही, ऐक ऐक सखय बाई नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी येशोदेसी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी येशोदेसी म्हणतो आई. त्रैलोक्याचा धनी येशोदेसी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी येशोदेसी म्हणतो आई. देवकीने वाहिला येशोदेने पाळिला, देवकीने वाहिला येशोदेने पाळिला. पांडवाचा बंदीजन होऊनिया राहिला, पांडवाचा बंदीजन होऊनिया राहिला. देवकीने वाहिला येशोदेने पाळिला, देवकीने वाहिला येशोदेने पाळिला, येशोदेने पाळिला, येशोदेने पाळिला, पाळिला. सलजे म्हणून असंच राहत बरं. काय काय गवळणी लई गोड आहे. आता ही चाल तिकडचीच आहे, ऐकायला किती बरी वाटते. एकदा असंच काल्याच्या कीर्तनाला निघलो, असा फेटा बांधत होतो फेटा, आणि फेटा बांधताना एक पोरगी जवळ आली बघ छोटीशी. मला म्हणे महालाच गवलन म्हणून दाखव तुम्हाला गवलन. काय म्हणली ती? महालाज गवलन म्हणून दाखव गवलन. म्हणलं म्हण बाई, मला काल्याच्या कीर्तनात म्हणायला होईल तुझी गवलन. आता मला वाटलं अशी एखादी चांगली गवळण म्हणाल ती. तिनं गवळण म्हणली बा. ती म्हणे ऐका महालाज. म्हणलं म्हण ना. म्हणे ऐका, गेले बाई उसाच्या मल्यात आणल्या बाई पाकुल्या धलून. तुमच्याकडे उसलं आहे का ना? गेले बाई उसाच्या मल्यात आणल्या बाई पाकुल्या धलून, दिल्या बाई नवल्याला कलून, गेला बाई नवला मलून. मी म्हणलं दीदी गवळण झाली करायची नाही, एक चिरं राहिली म्हणे अजून एक चिरं. आता म्हणलं आता शेवट चिरं असलच कसं ते, कुठपर्यंत आली ती? गेला बाई नवला मलून. म्हणलं मन पुढचं चिरं. आता मी फेटा बांधतच होतो. ती म्हणे आता काय कलायचं ललून, घेते बाई दुसला कलून. या काय काय गवळणी अशा आहे दादा. हे काय गवळणी काय, काय काय त्या चाली तशा, त्या गवळणी तशा. हे काय काय गवळणी लई सुंदर आहे. इथून बाजूला गेलतो आपण, कुठून? या चालीहून बाजूला गेलतो. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. रे भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. इथून बाजूला गेलो होतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कुठे गेलो तो खुट्यावर येतो, कारण माझं आडनाव कुठे आहे का नाही. कबीर महाराज म्हणतात इतका चांगला तुम्हा आम्हाला नरदेह मिळला, पण आपण या नरदेहाचं वाटोळ केलं दादा. काय केलं? खाया पिया. खाया पिया कळलं नसेल तर खाया पिया कळलं नसतं तुम्हाला. खाण्या पिण्यात दादा या नरदेहाचं वाटोळ केलं आपण. खाण्या पिण्यात घालवण्यासाठी हा नरदेह नाही दादा. एक बायको नवऱ्याला म्हणे हे पा ढोसून आली तर घरात घेणार नाही. महिला मंडळी खरं सांगा, तुम्ही तुमच्या ढोसून आली शब्द ओळखीचा आहे का? हा झोपल्या का तुम्ही? आहे का ओळखीचा शब्द तुमच्या? ढोसून आली तर घरात घेणार नाही.
सकाळी ड्युटीला निघले आणि ढोसून आले तर घरात घेणार नाही. त्याला इतकं टेन्शन आलं. म्हणलं काय उपयोग आहे आपला नवरा म्हणून. बायको जर आपल्याला असं फिरून बोलती, आपलं जर असं अभद्र बोलती, आपला जर अपमान करते, अरे काय जीवन जगून अर्थ आहे नवरा म्हणून. इतका राग आला त्याला बायकोचा. बायकोचे शब्दच तसे, ढोसून आले तर घरात घेणार नाही. राग आला त्यानं. राग राग डबा उचलला, नांदेडला ड्युटीला गेलं आणि डोक्यात त्याचा शब्द एवढाच, ढोसून आले तर घरात घ्यायचे नाही. अरे काय अर्थ आहे आपला, बायकोला आपल्याला असं बोलावं का. 12 वाजेपर्यंत त्याचा विचार चालला. बायकोबद्दल रागरागच करू लागलं सारखं ते. आता घरी गेला बघतोच, म्हणला मला बोलली ती अशी, अरे मी नवरा आहे तिचा, ती बायको आहे माझी, मला असं बोलावं का. 12 वाजेपर्यंत त्यानं बायकोचा रागरागच केला. पण 12च्या नंतर त्याचा विचार बदलला. तो म्हणला अरे पण केवढे उपकार झाले बायकोचे आपल्यावर. ती काय म्हणली, ढोसून आली तर घरात घेणार नाही. अरे त्या रागराग आपण सकाळीच ताईट होतो, अजून आपण हात नाही लावला त्याला. याचा अर्थ एका शब्दानं 12 वाजेपर्यंत कंट्रोल झाली बायकोच्या एका शब्दानं. तो म्हणला, आता त्याचा विचार बदलला. तो म्हणला काय बायकोचे उपकार झाले आपल्यावर केवढे, अरे एका शब्दानं 12 वाजेपर्यंत कंट्रोल झाली आपली. आता बायकोचा तो उपकार म्हणू लागला. बरं झालं बायको बोलली, बरं झालं बायको आपल्याला बोलली. अरे बायको जर अशी बोलली नसती तर 12 वाजेपर्यंत आपण कंट्रोलच केली नसती. बरं झालं बोलली बायको, बरं झालं बोलली बायको. असा त्याचा विचार आता आनंदानं चालू. असा त्याचा आनंद 5:30 वाजेपर्यंत चालला. काय हुशार माणसं आहे तू. 5:30 वाजेपर्यंत त्याचा विचार चालला. आणि असं म्हणतात, बरं आपल्याला काही अनुभव नाही त्याचा, पण असं म्हणतात 5:30च्या पुढे हातपाय हलतात म्हण. इथं कीर्तनात आलेल्या माणसाला माहित नसते ते, है की नाही. 5:30 वाजेपर्यंत त्याने विचार केला, अरे बायकोचे उपकार झाले आपल्यावर, अरे आनंद झाला बायकोच्या एका शब्दानं आपण निर्व्यसनी झालो, व्यसन मुक्त झालो, बायकोचे आपल्यावर उपकार झाले. आता म्हणला आजपासून अजिबात घ्यायची नाही, आजपासून व्यसन करायचं नाही, बायकोच्या एका शब्दानं सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा. आतापर्यंत आपण घेतली नाही ना, आपल्याला आता आनंद झालाय. आजपासून व्यसन म्हणून घ्यायचीच नाही. आता व्यसन दूर झालं, व्यसन सुटलं, याचा आपल्याला आनंद झाला म्हणून एक घेऊ मात्र. काय म्हणलं ते, व्यसन म्हणून नाही, आता आनंद झाला म्हणून एक. पाहता पाहता एक म्हणता म्हणता 5:45 तिथंच टाईट झालं ते. आणि संध्याकाळी रोज 6:30 घरी यायचं ना, रात्री 1:30 वाजता घरी आलं. दार वाजवलं, हे दारोगाड. बायकोन त्याचा आवाज ओळखला. म्हणे माय आजही ढोसून आले. याला सांगितलं होतं ढोसून आले तर घरात येणार नाही. 1:30 वाजले, आता ढोसून आले ना. दार उघड. बायको म्हणली तुम्हाला सांगितलं होतं ढोसून आले तर घरात येणार, जा दार नाही उघडायची, जा. तो म्हणला हे बघ तुला गुन्ह्या गोविंदा सांगतोय, दार उघडा. बायको म्हणे गुन्ह्या मेला आणि गोविंदा मेला, जा नाही दार उघडायची. हे बघ तुला शेवटचं सांगतोय, दार उघड. बायको म्हणली नाही उघडत काय करतात. तो म्हणला तुला माझा स्वभाव माहित नाही का, तू जर दार नाही ना उघडलं, आपल्या घरासोबत केवढं मोठं गटार बात आहे, त्या गटारात जीव देईन. बायको म्हणे जा, रोजच चाललंय मी तुमचं जीव देईन, जा द्या जीव. ते इतकं हुशार होतं, त्यानं जवळच पडलेला असा उचलणीचा दगड उचलला. दरवाजावर नाही आणला, उचलणीचा दगड घेतला, गटाराकडे गेलं आणि तो दगड असा पाहिलं होतं का तुम्ही तिथं, असा पाण्यात दगड टाकला. पाण्यात पडलेला दगड घरातल्या बायकोनं ऐकला. बायको म्हणे माय गेलं का काय. बायको घरात, बायकोनं गडबडीनं दार उघडलं. जसं बायकोनं दार उघडलं, बायको सरळ गेली गटराकडे. हे इतकं हुशार, यानं दगड टाकला, दरवाज्यावर लपलं होतं. बायको गेली गटराकडे, हे गेलं घरात, आतून दरवाजा बंद. आता बायको बाहेर आणि हे घरात. बायको म्हणे माय मला वाटलं गेलंच काय नाही, इथं घरात गेले. आता बायको म्हणे दार उघडा, तर मला उघडणार नाही. जमतंय मला हो. बायको म्हणे उघडणार नाही, नवरा मला उघडणार नाही दार. बायको म्हणे
तुम्हाला गुन्ह्या गोविंदा सांगते दार उघडा तर म्हणला गुन्हे मिलन गोविंदा वेळेला उघडत नाही जा. आता काय झालं बायको म्हणे पहा मी तुमची बायको आहे रात्रीचा 1:30 वाजलाय मी दारात एकटीच उभी आहे तुम्ही जर दार नाही ना उघडलं बाय तुम्हाला काय करशील एवढ्या रात्री सगळं गाव जमा करीन आपल्या दारात. तो सुद्धा म्हणला मी सुद्धा सगळं गाव जमा झाल्यावरच दार उघडीन आणि आलेल्या लोकांना म्हणेन ही इतक्या रात्री कुठं गेली होती. माझा दृष्टांत संपला. कबीर महाराज म्हणतात याच्यासाठी आपला नरदेह नाही. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. शुभ जमन नारायण शुभ जमन नारायण शुभ जमन नारायण शुभ जमन नारायण नारायण. याच्यासाठी आपला एवढा अनमोल किमतीचा नरदेह नाही दादा. हा नरदेह आहे कशासाठी? शाळेत प्रार्थना आहे पण लेकराला इथं लहान लहान लेकरं दिसत मला. शाळेत प्रार्थना आली बघा लेकरांना काय हीच आमुचे प्रार्थना अन हेच आमुचे मागणे मानसाने मानसासे मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. काय शाळेत प्रार्थना आहे? मानसाने मानसाशी ढोरासारखं वागणे. असं आहे का? जनावरासारखं वागणे का? काय मानसाने मानसाशी मानसासम वागणे. काय सुंदर प्रार्थनेचा अर्थ किती गोड आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागण्यासाठी हा नरदेह आहे. अनमोल किमतीचा नरदेह तो आम्हाला मिळाला दादा जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी. महाराज मग आमच्या जन्माचं आम्हाला सार्थक करायचं काय करावं लागेल? तुकोबा म्हणतात तुम्हाला 4 गोष्टी कराव्या लागतील. 1 तुम्हाला या शरीरावर विजय मिळवावा लागेल. 1 तुम्हाला जगावर विजय मिळवावा लागेल. 2 तुम्हाला देवावर विजय मिळवावा लागेल. 3 आणि तुम्हाला काळावर विजय मिळवावा लागेल. 4 महाराज तुम्ही आम्हाला सांगता पण तुम्ही केलंय काय? तुकोबाराय म्हणतात मी देहावर जगावर देवावर काळावर विजय मिळवल्यामुळेच तर आमच्या जन्माचं सार्थक झालं. जन्मालो ताते जन्मालो ताते जन्मालो ताते असो काय गोड चाल म्हणली होई. दर दर दा 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 दर 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 दा दा. वा एकदा टाळी वाजवा जोरात सर्वांनी. गोड त्या गोष्टी सोप्या नसतात माय बा.
कोणतीच गोष्ट या क्षेत्रातली सोपी नाही. सप्ताह करणं सोपं नाही, सप्ताहात पुढं होऊन भाग घेणं सोपं नाही, सर्वांना तोंड देणं सोपं नाही, हे वाजवणं सोपं नाही, हे गाणं सोपं नाही, हे 2 तास बोलणंही सोपं नाही. सोपं एकच आहे, एकच सोपं आहे, काड्या करणं सर्वात सोपं आहे. इथं असंच पाहिजे होतं, तिथं तसंच पाहिजे होतं, हे असं जमलं नाही, ते तसंच जमलं नाही. काड्या करणं सर्वात सोपं आहे. पण कृपया करून तुम्ही माझ्या डोळे लाल करू नका. गिरगावात काड्यावालं कोणीच नाही. जमलं ना आता? काड्या करणं सर्वात सोपं आहे. सोप्या गोष्टीत का याच्यातली दादा एक चाल आपल्याला म्हणता यायची नाही. पुढं होऊन जे सप्ताहात नियोजन करा ते काय सोप्या गोष्टी वाटतात का तुम्हाला? किती लोकांना तोंड द्यावं लागते. वाजवणं सोपं वाटतंय तुम्हाला? याच्यातला एक बोल तुम्हाला तोंडाला म्हणता येत नाही. पाहता म्हणून माझ्या पाठीमागे आता बोल. तुम्ही थांबा दोघं बिया म्हणा. धान तिकीट धातरगड तिकीट कथा कधी की नग 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 धीरे 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 धातरगड तिकीट कथा कधी की दा तकीट धातरगड तिकीट कथा कधी की दा तकीट धातरगड तिकीट कथा कधी की दा म्हणा 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 पटकन म्हणा. पाठीमागचे वट्यावरचे कोणतरी जमल काय? सोपं नाही दादा. हे जे बोल आपल्याला तोंडात म्हणता येत नाही ते बोल कुठून काढायचे? बोटातून काढायचे. बोटातून सोपं वाटतं का तुम्हाला? सोपं एकच दिसतंय. इतके काय करायचे? सोपं एवढे. आता बघा, आता तुमच्या दोघांसाठी 2 बोल देऊ का? एक छोटा छोटा. तुम्हाला काय जमत नाही? चला आता माऊलीचा मग मोतीराम महाराज बघा. आता आपल्याला जे बोल म्हणता येत नाही त्या बोटातून काढायचे. बघा, धान तिकीट धातरगड तिकीट कथा कधी की नग 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 धीरे 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 धातरगड तिकीट कथा कधी की दा तकीट धातरगड तिकीट कथा कधी की दा तकीट धातरगड तिकीट कथा कधी की दा. सोपं आहे काय? तुम्हाला वाटलं कोणती भाषा आहे? धान तिकीट धातरगड तिकीट भाषा नाही. अशा बकवासाची बोल आहे ते. कुठून काढावं लागते? बोटातून. सोपं नाही. बोटातून. वा जाऊ द्या, पैसे गेले पण जोड लागला. वा आता मोतीराम महाराज तुम्ही हा दत्ता धिटता धिट धिटता धिट कर दे तिगन धा तिरकता ते करंदा ता धा तिरकता ते करंदा ता धा तिरकता ते करंदा. हे तो काय इतकं सोपं असतं राव वाजवायला? म्हणा ना. ऐकायला बरं वाटतंय. हे वाजवणं सोपं नसतंय. गायनं ऐकायला सोपं वाटतं, गाणं सोपं नसतंय. हे 2 तास बोलणं सोपं राहतं. याच्यातले शब्द फेक करणं सोपं नसतं. माणसं चांगलं नाही धरत. तुम्ही 2 तास किती चांगलं बोलले हे नाही धरत लोक. पण तुमच्याकडून एखादा शब्द चुकीचा जाऊ द्या, लोक तितका शब्द धरतात. आणि मग आता हे कसं? हे स्वभाव आपला बनलाय दादा कावळ्यासारखा. चला कुठून गेलो आपण? तुमच्या चालीहून. जन्मालो त्याचे इथून बाजूला गेलो आपण नाही काय? तो गो बाराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झालंय. आम्ही शरीरावर विजय मिळवलाय, आम्ही देवावर विजय मिळवलाय, आम्ही जगावर विजय मिळवलाय. संत महात्म्यांनी दादा देवावर सुद्धा विजय मिळवला. देवावर विजय मिळवून इतकं सोपं आहे का दादा? विश्वाच्या मालकावर तुकोबार म्हणतात आम्ही विजय मिळवलाय. त्याच्यावर सत्ता गाजवली. सत्ता तुकोबार म्हणतात तो विश्वाचा मालक आमचा मुराळी झाला. मुराळी महिला मंडळ
मुराळी शब्द तुमच्या ओळखीचा असेल पा. मुराळी शब्द माहिती ना तुम्हाला? मुराळी कशाला म्हणतात? तुम्ही जर तुमच्या माहेराला गेल्या तर तुम्हाला जो सासरून न्यायला येतो त्याला काय म्हणतात? बोला 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 बोला, काय म्हणतात? मुराळे. किंवा तुम्ही तुमच्या सासरमध्ये आहात, तुम्हाला जो माहेराहून न्यायला येतो त्याला काय म्हणतात? झोपल्या का तुम्ही? मुराळीच म्हणतात ना. तो गो बराय म्हणतात, तो विश्वाचा मालक आमचा मुराळी झाला मुराळी. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोड जर्जर. काय करू उपचार कोप मोड जर्जर. तरतरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोड जर्जर. काय करू उपचार कोप मोड जर्जर. तो विश्वाचा मालक आमच्या घरी पाहुणा म्हणून आला. आपल्या भाषेत तो मुराळी म्हणून आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. आता खरं सांगा, आपल्या घरी जर पाहुणे आले आपण काय करतो? त्याला बसायला काय टाकतो? फाटकी गोदरीच टाकतो ना. नाही दादा, आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला तर पलंग, त्याच्यावर गादी, त्याच्यावर नवीनच बेडशीट, सगळं नवच. त्यात जवळ किती आपण थाटमाट करतो. पाहुणा जर आपल्या घरी आता एवढा थाटमाट करतो, जवाई आपल्या घरात एवढा थाटमाट करतो, त्यांना सगळं दुसऱ्याचं आणू द्या. गाडी दुसऱ्याचीच, चप्पल दुसऱ्याचीच, बेल्ट दुसऱ्याचा, सगळं दुसऱ्याचं आणू द्या, तरी पण त्याचा थाट होते तिथं सासरवाडीला. पण विश्वाचा मालक तुकोबाऱ्याच्या घरी पाहुणा म्हणून आला. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. तुकोबारा म्हणले, देवा तू माझ्या घरी पाहुणा म्हणून आला रे. याचा आवाज द्या ना. पण मी तुला काय करू खायला? काय करू उपचार कोप मोड की जर्जर. अरे माझ्या घरी देवा तू जेवायला आला, अरे पाहुणा म्हणून तुला खायला काय करू? अरे माझी झोपडी अशी आहे. तर तुकोबाराय म्हणले, देवा बस. काय टाकलं तुकोबारायला बसायला? घरी मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा. काय टाकलं बसायला? मोडकी बास. तुकोबारायनं देवाला बसायला मोडकी बास टाकली. मोडकी बास. खरं सांगा, आपण टाकू का आपल्या पाहुण्याला? वर काय टाकलं? अंतरलं. वरी वाकळाच्या शेजा. फाटको गोधड, गोधडी टाकली बसायला. गोधडी वाकळ कळली तुम्हाला? वाकळ म्हणजे गोधडी. गोधडी नसेल कळतं गावरान भाषेत गोधड. तुकोबाराने बसायला टाकली वरी वाकळाच्या शेजा. आता तुकोबाराच्या घरी देवाला मोडक्या बाजूवर फाटक्या गोधडीवर बसला. तुम्ही ऐकताय पण हे का गेले? हे बरं चाललंय ना? हे असं ऐकायच्या सवय लावा जरा. नाही इतक्या घाण सवय लावल्या तुम्ही लोकांनी कीर्तन करायला. तुम्ही म्हणजे गिरगाव मधल्या नाही बरं, श्रोते लोकांनी इतक्या घाण सवय लावल्या कीर्तन करायला. इतक्या घाण आल्या आल्या सांगितलं जातं महाराज असला हसवता का नाही, असला हसवता का नाही. त्याला तारीख येतानाच सांगणे, महाराज येताना साडी नेसून येणे. बरोबर आहे का नाही? दादा हे अशा तुमचं गाव तसं चांगलं. देवाचे चरित्र आवड सर्वदा. देवाचे चरित्र आवड सर्वदा.
योग्य प्रमाण आहे का नाही? काय प्रमाणे? देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. हे पा कीर्तनात विनोदही असला पाहिजे, पण त्याला लिमिट आहे. हे पटते का तुम्हाला? झोपले का तुम्ही? ह्या सवयी आपणही लावल्या पाहिजे दादा. तसं तुम्ही हे बोलून गेलो, गिरगाव हे चांगलं गाव आहे. इथं तुम्ही आतापर्यंत, मी जरी इथं पहिल्यांदा आलो असलो तरी मला माहिती आहे तुम्ही सगळी चांगलीच कीर्तन करा इथं आणलेली. कारण हे मी म्हणलं लवचुंबक येते, हे असे पारखूनच कीर्तन करा इथं घेऊन येतात. उगाच कोणाला इथं उभं करीत नाही ते. का तुमच्या इथं येणारी जेवढे काही महाराज मंडळी ते आमचे सगळे मित्रच आहेत. कीर्तनकार आहे आमचे मित्र, गायक वादक आहे आपले मित्र. त्यामुळे तुमच्या इथं कोणते कीर्तन करतात हे आम्हाला माहीत राहतं. तुमच्या गावाला ही चांगली सवय आहे. मग चांगलं ऐकायच्या सवयी आपण ठेवल्या पाहिजे. कुठून बाजूला गेलो तुम्ही? तुम्हालाच माहीत म्हणवते. तुकोबाराच्या घरी देव आला. देव डबल आवाज मोकळा. काय टाकलं बसायला? घरी मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या सेजा. खायला काय गेलं? तुकोबारा म्हणले देवा आता आलास ना, माझ्या घरचा पाहुणचार जेवून जा एकदा. पाहुणचार काय केला? पाहुणचार दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या काय करू उपचार. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. काय करू उपचार कोप मोड की जर्जर. हो काय पाहुणचार केला तुकोबाराने देवाला खायला? मुठभर कण्या घेतल्या. कण्या भल्या मोठ्या पातेल्या शिजवायला टाकल्या. वेळ संपत आल्यामुळे लगेच शिजल्या. लगेच कण्या शिजल्या आणि जगाच्या मालकाला खायला वाढल्या. हो तुकोबाराच्या घरचा पाहुणचार आहे. महिला मंडळ ऐका, पाहुणचार तुम्ही करत असा नेहमी. पाहुणचार केला तुकोबाराने देवाला. मुठभर कण्या पाण्यात शिजवल्या. त्या शिजलेल्या कण्या पात्रावरती वाढल्या. हो तर माझा विश्वाचा मालक आवडीनं त्या कण्या खाऊ लागला. त्याच्यात काय मीठ होतं, त्याच्यात काय जिरं होतं, त्याच्यात काय मोहरी होती, त्याच्यात काय मसाला होता, काही नव्हतं. तरी त्या जगाच्या मालकाला कण्या चविष्ट लागू लागल्या. आता डबेच्या डबे मसाला, चव नाही कशाला. पण आजचं जेवण लय नंबर 1 बरं का तुमच्या घरचं. लय नंबर 1. एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी. लय गोड आज जेवण म्हणून मला माहिती आहे. रोजचं जेवण चांगलं आहे बरं. कालचे म्हणजे आमचं नव्हतं काय झालं तुमचं. मी पहिल्यांदा बोलू, हे गाव चांगलं गाव आहे. कुठून? तुकोबाराच्या कण्या जगाचा मालक खात होता. काय मसाला होता त्याच्यात? तुकोबाराच्या घरच्या कण्या खाऊ लागला ना, तर जगाच्या मालकाला द्वापार युगातली आठवण झाली. कुठली? आता आपण सर्वजण म्हणू बरं का. आता सर्वजण आपण द्वापार युगातली देवाला आठवण झाली. तुकोबाराया अहो हाच बेद मी द्वापार युगात खाल्ला होता. हो तेव्हापासून मला आज खायला मिळालाय. तेव्हा खाल्ला होता बेद, आज खाल्ला तर मला तिथं खाल्लेली आज आठवण झाली. आपण म्हणतो ना अशी भाजी आम्ही अमुक अमुक ठिकाणी खाल्ली होती. तसं तुकोबाराय म्हणतात. विश्वाचा मालक म्हणतो महाराज तुमच्या घरच्या एवढ्या चविष्ट कन्या मी द्वापार युगात खाल्ल्या होत्या. ऐकायचं आपल्या सर्वांना. आता सर्वांनी आमच्या पाठीमागं म्हणायचा. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरचा भक्षुनी कन्या, विदुरा घरचा भक्षुनी कन्या. एक साथ टाळी सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा. थोडं कमी. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या कन्या. जमलं. पुढचीच म्हणाले. महिला म्हणून तुम्ही सुद्धा म्हणा. सर्वांनी एकदा आवाज येऊ द्या. बघा किती चांगलं वाटतंय. म्हणणार ना? तुमच्या शेजारणीची शपथ आहे तुम्हाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा
विदुरा पावर परमानंदे धाला परमानंदे धाला मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला 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 मुरली मुरली मुरलीवाला. कसा आवाज आहे पहा बरं. वाह सर्वांना धन्यवाद. ज्या ज्या म्हणल्या त्यांना धन्यवाद. ज्या ज्या नाही म्हणल्या त्यांना डबल धन्यवाद. पुढच्या वर्षी म्हणतील ते आपण हे का नाही. आता आपण विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरचा भक्षुनी कन्या विदुरा घरचा भक्षुनी कन्या परमानंदे धाला परमानंदे धाला परमानंदे धाला परमानंदे धाला परमानंदे धाला मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला 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 मुरली मुरली मुरलीवाला मनमोहन मुरली वाला मुरलीवाला नंदाचा बेला मुरलीवाला नंदाचा अलबेला 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 ठीक आहे ना. बदलायची कॅसेट ऐका. हे पहा कीर्तनात असे काही चिंतन आहे. फक्त कीर्तन करायला त्या भाषेत सांगता आले पाहिजे. लोक 2 तास आनंदाने कीर्तन ऐकतात पण कीर्तन करायला त्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचल या भाषेत सांगितलं पाहिजे. बरं चाललंय ना म्हणत आहे. बरं चाललंय म्हणा. चल दे म्हणा अजून 11 साडे 11 पर्यंत. जगाच्या मालकानं तुकोबरायच्या कण्या खाल्ल्या तृप्तीचा ढेकर दिला. मी का सांगतो संत महात्म्याने देवावर विजय मिळवलाय. आणि तुकोबराय म्हणले देवा आता जेवण झालंय आता तुझ्या मुखशुद्धीसाठी काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून तुकोबरायनं आपल्या खिशात हात घातला इकडच्या पुढी काढली नाही ही मग टिडक आपली मुखशुद्धी कुठून आली काय माहिती. तुकोबराय घरची मुखशुद्धी काय. तुकोबराय दारात गेले आणि तुळशीचं पान आणलं. देवा मुखशुद्धी तुळशी दळ तुका मने मी दुर्बळ. ए देवा मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार. काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. काय करू उपचार खूप मोडकी जर्जर खूप मोडकी जर्जर. माझा दृष्टांत संपला. तुकोबराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं कारण विश्वाचा मालक जर तुकोबरायच्या घरी मोडक्या बाजूवर बसतो. विश्वाचा मालक तुकोबरायच्या घरच्या फाटक्या बाजूवर बसतो. मोडक्या फाटक्या गोधडीवर बसतो. विश्वाचा मालक तुकोबरायच्या घरच्या पाण्यात शिजलेल्या कण्या खातो. विश्वाचा मालक मुखशुद्धीसाठी तुकोबरायच्या घरचं तुळशीचं पान खातो. त्याचं एकच कारण तुकोबरायनं भक्ती करून देवावर विजय मिळवल्यामुळे तुकोबराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झालं. विठोबा रखुमाई रखुमाई रखुमाई
बोलायचं आहे. जन्माचं सार्थक. आता राजांची जयंती आहे. जन्माचं सार्थक का झालंय? तुकोबाराय म्हणतात आम्ही जगावर विजय मिळवलाय. जग म्हणजे काय? गिरगावची ग्रामपंचायत नाही. जग म्हणजे जग आहे. संत महात्म्यांनी जगावर विजय मिळवलाय. ऐका मायबाप, आता आपण इथं एवढी लोक बसलेले आहे. मला वाटतं इथं बसलेल्या सर्वच लोकांना आपल्या वडिलाचे नाव माहिती आहे. मला वाटतं इथं बसलेल्या सर्वच लोकांना आपल्या आजोबाचे नाव माहिती आहे. मला वाटतं इथं बसलेल्या सर्वच लोकांना पंजोबाचे नाव माहिती. हां, खापर पंजोबाचे नाव माहिती नाही. चिपड पंजोबाचे नाव माहिती. हे ओळखीचंच नाही म्हणून आमच्या. आता माझा मुद्दा आहे का? ज्यांच्या रक्तात तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्यांच्या घरात तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्यांचं तुम्ही आम्ही खातो दादा, त्या आजोबा पंजोबाचे नावं तुम्हाला आम्हाला माहिती नाही. पण जगाच्या पाठीवरचं आश्चर्य, ज्यांच्या भावकीत तुम्ही आम्ही जन्माला आलो नाही, ज्यांना तुम्ही आम्ही पाहिलंही नाही, ते ज्ञानोबाराय, ते तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव माहिती नाही असा एकही मनुष्य मला मंडपात सापडायचा की ज्यांना तुकोबाराय माहिती नाही, ज्याला ज्ञानोबाराय माहिती नाही, त्याला गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज माहिती नाही, छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही असा एकही मनुष्य इथं सापडायचा नाही. खरं सांगा, आपण राजाची जयंती साजरी करतो. कोण पाहिले शिवाजी महाराज? मी तर नाही बा पाहिले. तुम्ही पाहिलेच नाही ना, तरी का आपण राजाची जयंती साजरी करतो? त्याचं कारण आहे, छत्रपती शिवाजी राजाने दादा 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून छत्रपती शिवाजी राजांनी या गोरगरीब शेतकरी राजांचं स्वराज्य उभं केलंय. गोरगरिबांच्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळवलाय. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे सामान्य चरित्र नाही. संत महात्म्यांशी जुळतं मिळतं चरित्र शिवाजी महाराजांचं आहे. जसं तुकोबारायचे वैरी तुकोबारायचं वर्णन करता मने रामेश्वर भट्ट तिच्या, तुका विष्णू नाही तुझा. कट्टर वैरी होते रामेश्वर भट्ट तुकोबारायचे, पण ते तुकोबारायचं वर्णन करतात तुकोबारायसारखा संत नाही. असंच चरित्र आमच्या छत्रपती शिवाजी राजाचं. एकेकाळचे कट्टर शत्रू शाहिस्ते खान ज्यावेळेस पुण्याच्या लाल महालामध्ये आला होता ना, छत्रपती शिवाजी राजांचे मावळे सुसाट वाऱ्यासारख्या वेगानं गेले. लाल महालातून शाहिस्ते खान आला होता. मायबाप, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे छत्रपती शिवाजी राजे वाऱ्यासारखे गेले. वाऱ्यासारखे जाऊन हल्ला केला. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट तोडली आणि छत्रपती शिवाजी महाराज वाऱ्यासारखे निघून गेले. ऐका, हल्ला चढवला, मावळे निघून गेले, राजे निघून गेले आणि मग तितक्यात शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे पळतच गेली. भैया, ए भैया, अरे मेरी बेटी लापता है भैया, मेरी बेटी लापता है भैया, मेरी बेटी लापता है भैया. अरे माझी पोरगी बेपत्ता झाली, माझी पोरगी हरवली भैया, माझी पोरगी हरवली भैया. शाहिस्ते खानाची बहीण म्हणती माझी पोरगी हरवली, माझी पोरगी हरवली. त्यावेळेस शाहिस्ते खानाच्या मुखातले उद्गार आहेत. बहन, ते त्याच्या भाषेत बोलला, अगं तुझी बहीण हरवली ना, तुला वाटत असं छत्रपती शिवाजी महाराज नाही तर शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तुझी बहीण पळवली असेल. एक ऐक, अगं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाचे मावळे एक तर तुझ्या मुलीला पळवणार नाहीत आणि कदाचित पळवला असेल तर बिनफिकीर राहा. शाहिस्ते खान म्हणतो, कदाचित शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं तुझी मुलगी पळवलीच नाही, पण कदाचित तुला वाटत असेल पळवली असेल तर बिनफिकीर राहा, निवांत राहा. एक तर राजांचे मावळे मुलगी पळवणारच नाही आणि पळवले असेल तर बिनफिकीर राहा. त्याचं कारण तो माझा वैरी जरी असेल, माझा शत्रू जरी शिवाजी महाराज असेल आणि तुझी मुलगी जर त्यांच्याकडे असेल ना, तो शिवाजी राजा तुझ्या नेलेल्या मुलीला स्वतःच्या पोटच्या पुरीसारखं सांभाळेल आणि माना सन्मानानं वापस आणून घालेल. एक वैरी शाहिस्ते खान छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करतो. बिनफिकीर नेलीच असं
तर तो शिवाजी महाराज आया बहिणीची इज्जत करणारा राजा आहे. नेला असेल तर स्वतःच्या पोटच्या पुरीसारखं सांभाळेल आणि स्वतःची पोटची पोरगी म्हणून माना सन्मानानं तो राजा आपल्याकडे आपली मुलगी आणून दिल्याशिवाय राहणार नाही. एका वैऱ्यानं शिवाजी महाराजाचं वर्णन करावं. उगाच जयंती साजरी का दादा, इथं बायको आमचं वर्णन करा ना. बायको किती काम करून ये तुम्ही म्हणा आज असं गेलं, बायको म्हणते हो, बस त्याच्या हो म्हणण्यात इतकी ताकद राहते. हो म्हणलं की आपलं गेलं सगळं पाण्यात.